आणि थेट जगात आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलतायत। त्यांचे जे दोन्ही डोसेस घेतलेले आहेत त्या संदर्भात जो काही ॲप तयार करण्यात आलेला आहे, केंद्र सरकारने सुद्धा मला वाटतं त्याच्या संदर्भातला काही माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। तर या सगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्याला रेल्वे सुरू करण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री व्यवस्थित अभ्यास करून निर्णय घेतील। मला वाटतं की आपण थोडा एखादा 2-3 दिवस वेट अँड वॉच केलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची थोडी वाट बघितली पाहिजे। त्याच्या पार्श्वभूमीवर आता आपण जसं सगळं काही सुरू करण्याचा विचार करत आहोत, हे एकूणच घातक ठरणार आहे का? कसं आहे की तिसऱ्या लाटेच्या संदर्भात आता मी चाललोय ऑक्सिजनच्याच संदर्भातली मीटिंग घ्यायला, की आपण ऑक्सिजनच्या संदर्भात तिसरी लाटेची अपेक्षित संख्या जी धरलेली आहे ती जर आली तर आपल्याला ऑक्सिजन पुरेसा राहील का नाही त्या संदर्भात डॉक्टर शिंगणे साहेब आम्ही सगळी मीटिंग घेतो आहोत। तर अशा सगळ्या स्वरूपाने ऑक्सिजन असेल, डॉक्टर्सच्या संदर्भातला विषय असेल, आम्ही मेडिकल एज्युकेशन, सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामविकास या सगळ्यांचे रिक्त जागा आमचे जे काही आरोग्याच्या संदर्भातल्या रिक्त जागा आहेत त्या भरल्या जातात आणि म्हणून काय होईल तर आपल्याला पुरेसं अनुभवी आणि कौशल्य असलेलं मनुष्यबळ मिळेल। त्यामुळे ते राहील, म्हणजे डॉक्टरची सगळी जागा आम्ही भरतो आहोत। त्याचबरोबर ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण आपण कसं राहू हे बघतो आहोत आणि मेडिसिनसाठी पूर्ण आपण ज्या ज्या लागत आहेत त्या गोष्टींसाठीची तरतूद आपण केलेली आहे। बजेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची लागणारी जी काही मंजुरी आहे ती आपण निधीची प्राप्त करून घेतलेली आहे। मला असं वाटतं की थर्ड वेव्हच्या दृष्टिकोनातून अतिशय आत्मविश्वासाने आपण तयार आहोत आणि माझी या निमित्ताने एवढीच आव्हान आणि विनंती राहील की थर्ड वेव्ह येऊ नये, किंबहुना त्याची तीव्रता कमी असावी किंवा ती उशिरा यावी, या सगळ्या गोष्टींसाठी जनतेने कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या माध्यमातून सहकार्य करावं। हॉटेल आणि मंदिरं सुरू करण्यासंदर्भात तज्ञांनी काही सल्ले दिलेले आहेत असं देखील माहिती मिळते आणि त्यातही शाळा ज्या आहेत या दिवाळीनंतर सुरू कराव्यात, मंदिरं सुरू करण्याची तयारी देखील करू नये राज्य सरकारने असा सल्ला तज्ञांनी दिलाय। मला असं म्हणायचं की आम्ही मागे जी नोटिफिकेशन इश्यू केलेली आहे, जी आरोग्य विभागाने इश्यू केलेली आहे, एपिडेमिक डिसीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने आणि मान्यतेने त्यामध्ये फार स्पष्ट लिहिले की शाळा आणि कॉलेजच्या संदर्भात संबंधित विभागाने तो निर्णय घ्यावा आणि तो निर्णय ते जे घेतील ते कोविडच्या अनुषंगाने तपासून निर्णय घेतील असं मला विश्वास आहे। त्या संदर्भात ते आरोग्य विभागाला जर सल्ला त्यांनी मागितला तर आम्ही निश्चित प्रकारे योग्य तो सल्ला देऊ आणि त्यानंतर शाळा आणि कॉलेजेसच्या संदर्भातला निर्णय ते विभाग घेतील। हॉटेल आणि मंदिराबाबत हॉटेल तर आता आपण 50% उघडलेलेच आहेत। आता राहिला प्रश्न मंदिरांच्या संदर्भाने, तर आज तरी मंदिर आणि पब्लिक मोठे फंक्शन्स किंवा लग्न या संदर्भात गर्दी होऊ नये याच्या संदर्भात नोटिफिकेशनमध्ये आपण स्पष्टपणे सूचना केलेली आहे। मला असं वाटतं की थोडी वाट बघून यासाठी की घाई गडबडीने कदाचित काही गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे एखाद्या वेळेस काही अनर्थ होऊ नये, काही संक्रमण खूप वाढू नये, या सगळ्या काळजीपोटीच माननीय मुख्यमंत्र्यांनी काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी त्यामध्ये सुचवलेल्या आहेत। मला वाटतं थोडी वाट बघून आपण नंदुरबारमध्ये 8 केसेस दिसत आहेत, तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये केसेस अजूनही ऍक्टिव्ह आहेत, तर धुळ्याचा पॅटर्न जो आहे संपूर्ण राज्यभरामध्ये आता लागू केला जाईल असं नाही, चांगलं आहे ना। सगळीकडेच आता हार्डली मागच्या काही महिन्यापासून एकदम महिन्याभरापासून हार्डली 5-10, 15, 5-10, 15 अशाच केसेस आहेत। त्यामुळे त्या बऱ्यापैकी त्या जिल्ह्यामध्ये हे फ्लॅट कर्व झालाय असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचं अनुकरण व्हावं। आता प्रत्येक गाव हे कोरोनामुक्त गाव कसं राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न त्या गावांनी त्या मॅनेजमेंटनी करावा। बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार जे आहेत त्यांच्या महिलांचे 651 गर्भपिशव्या ज्या आहेत त्या मागील 15 महिन्यामध्ये काढण्याची घटना समोर आलेली आहे। नेमकं ह्यामागे काही रॅकेट आहे का, तुम्हाला काय वाटतं?
बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या पिशव्याच्या संदर्भात बऱ्याचशा तक्रारी आरोग्य विभागाकडे सुद्धा आलेल्या आहेत. त्याचा अत्यंत गांभीर्याने नोंद घेऊन त्या संदर्भात त्याच्या मुळाशी जाऊन जर काही त्या ठिकाणी अन्यायकारक आणि रॅकेट टाईप काम करून काही स्वार्थासाठी काही लोक काम करत असतील तर मला वाटतं की ते अक्षम्य गुन्हा आहे आणि त्या बाबतीत आम्ही कुणालाही स्पेअर करणार नाही. त्याच्या बाबतीतले आम्ही तशा सूचना आरोग्य विभागालाही देऊया आणि गृह विभागालाही. In Maharashtra, the positivity rate is dropping down, sir, but the fact is that death rate is not. In fact, it's increasing. In the beginning of July, the death rate was 2.01%, but now it has increased up to 2.1%. What exactly are the reasons, sir, and how can we actually say that we are in a better shape when the number of deaths are not dropping down but increasing? Absolutely, one single death also is a point of concern for government because we are all human beings and we should be very much sensitive about every death. So, keeping that point in view, we are always on toes to ensure that death should not happen. There is a task force, there is a treatment protocol which has been widely explained and also given to all treating doctors. So I think every doctor should very seriously and religiously follow the protocols given by the task force. That is number one. Number two, it's always, if we want to really avoid death, it's the early detection which is required. And so for that also, we had always taken many meetings with all the practitioners that every SARI and ILI type symptoms should be immediately tested. First thing is we have to test it immediately, and so that we can early detect and we can early treat. What